नमस्कार मित्रांनो, संस्कृती माझी या आपल्या चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत। माहूरचे लपलेले खजिने या आपल्या मालिकेच्या दुसऱ्या भागात आज आपण माहूर गडावरील एका अतिशय सुंदर आणि श्रद्धेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी आलो आहोत। हे ठिकाण म्हणजे पंचदेवळी मंदिर। विशेष म्हणजे या मंदिरावरच पंचदेवळी श्री दत्त मंदिर असे लिहिले आहे। म्हणजेच पंचदेवळी मंदिर हे भगवान श्री दत्तात्रयांचे मंदिर आहे। माहूर म्हटलं की रेणुका माता, दत्तात्रयांचे शिखर आणि अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आपल्या डोळ्यासमोर येतात। परंतु माहूरच्या परिसरामध्ये अशी अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे आहेत ज्यांची माहिती प्रत्येकाला असेलच असे नाही। अशा कमी परिचित ठिकाणांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजेच माहूरचे लपलेले खजिने ही मालिका। मित्रांनो, पंचदेवळी श्री दत्त मंदिर हे दत्तात्रय भक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे। या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे स्थान महानुभाव पंथीय परंपरेशी संबंधित असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते। महानुभाव पंथाला महाराष्ट्राच्या धार्मिक आणि साहित्यिक इतिहासामध्ये विशेष महत्त्व आहे। या पंथामध्ये श्री चक्रधर स्वामींच्या विचारांना महत्त्वाचे स्थान असून भक्ती, अध्यात्म, साधेपणा आणि आचार विचार यांना विशेष महत्त्व दिले जाते। त्यामुळे पंचदेवळी श्री दत्त मंदिराकडे केवळ एक मंदिर म्हणून न पाहता माहूरच्या विविध धार्मिक परंपरांचा एक भाग म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे। आता तुम्ही मंदिराच्या बाहेरील परिसर पाहू शकता। मंदिराची रचना आणि आजूबाजूंची शांत वातावरण मनाला प्रसन्न करणारे आहे। आणि आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करून आताच गाभाराही पाहिला आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही मंदिराचा गाभारा सुद्धा पाहिलेला आहे। गाभाऱ्यातील धार्मिक वातावरण आणि तेथील शांतता या ठिकाणच्या आध्यात्मिक भावनेची अनुभूती करून देतात। या मंदिरात येणारे भाविक श्रद्धेने श्री दत्तात्रयांचे दर्शन घेतात। गेल्या साधारण 2 वर्षाच्या काळात या मंदिराच्या आणि तलावाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यात आलेले दिसून येते। तलावाच्या अनेक बाजूने भिंतीचे कामे चोही बाजूंनी भिंतीचे काम करण्यात आलेले आहे। तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात झाडे, हिरवळ आणि बागेसारखी सुंदर रचना करण्यात आली आहे। त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आज हा संपूर्ण परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक दिसत आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की मंदिराभोवतीची हिरवाई आणि व्यवस्थित केलेला परिसर या ठिकाणच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे। धार्मिक स्थळाच्या विकासासोबत परिसराचे सुशोभीकरण झाले तर भाविक आणि पर्यटकांसाठी हा अनुभव अधिक चांगला होतो। आता हे जे दृश्य तुम्ही पाहता मित्रांनो, हा आहे तळ्याच्या पाळूचा महादेव। हे जी महादेवाची पिंड आहे खूप जुनी पिंड आहे। याला तळ्याचा पाळूचा महादेव असे म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी येणारे भाविक श्रद्धेने महादेवाचे दर्शन सुद्धा घेतात। तुम्ही माहूरला येण्याचा विचार करत असाल तर प्रसिद्ध धार्मिक स्थळांबाबत अशा कमी परिचित आणि स्थानिक श्रद्धेशी जोडलेल्या ठिकाणांनाही भेट देण्याचा प्रयत्न करा। मात्र कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना तेथील परंपरा, स्वच्छता आणि स्थानिकांच्या श्रद्धेचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि मित्रांनो, पंचदेवळी मंदिर, त्यानंतर भोजंती तलाव आणि तळ्याच्या पाळूचा महादेव याच्याबद्दल जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल, मंदिराचा इतिहास, एखादी जुनी आख्यायिका किंवा स्थानिक तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्याकडून मिळणारी स्थानिक माहिती आपल्या माहूरचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख पुढे नेण्यासाठी नक्की उपयोगी ठरेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, संस्कृती माझी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहूरचे लपलेले खजिने मालिकेतील पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा। पुन्हा भेटूया माहूरच्या आणखी एका लपलेल्या खजिन्यासोबत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।